बुलढाण्यात टक्कल व्हायरसने थैमान घातलं आहे। हो, तुम्ही जे ऐकलं ते बरोबर आहे, टक्कल व्हायरस। कारण या आजारामुळे नागरिकांचं 3 दिवसात टक्कल पडतंय। बुलढाण्यातल्या बोंडगाव, कालवड आणि हिंगणा या 3 गावांमध्ये या टक्कल व्हायरसने अगदी थैमानच घातलं आहे। गावातील शेकडो लोकांना टक्कल पडले। याची प्रमुख लक्षणे म्हणजे नागरिकांच्या डोक्याला अगोदर खाज येते, नंतर केस गळतीला सुरुवात होते, त्यानंतर तिसऱ्या दिवशी माणूस टकला होतो। विशेष म्हणजे महिलांची संख्या सुद्धा यात खूप जास्त आहे। शॅम्पू वापरल्यामुळे टक्कल पडत असल्याचा दावा काही डॉक्टर लोकांनी केला आहे, परंतु यात ट्विस्ट म्हणजे जे लोक शॅम्पू वापरत नाही त्यांचं ही टक्कल पडत चाललंय। तेथील गावकऱ्यांना विचारलं असता त्यांची प्रतिक्रिया अशी होती की याचं निदान अजून लागलेलं नाही, असं गावकऱ्यांनी सांगितलंय। या गोष्टीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। यात आता आरोग्य विभागाची टीम पाण्याच्या व केसांच्या नमुन्याची तपासणी करत आहे। परंतु मात्र हा आजार कोणता आहे, कोणत्या परिस्थितीमुळे केस गळत आहे, ही परिस्थिती अद्याप ही आरोग्य विभागाच्या लक्षात आलेली नाही। याच गोष्टीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेलं आहे। आमच्या कार्यक्षेत्रात बोंडगाव, कालवड व कठोरा येथे अचानक केस गळती काही रुग्णांमध्ये सुरू झालेली आहे। तर आरोग्य विभागातर्फे वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेवक व आशा यांच्यातर्फे सर्वेक्षण करण्यात आलेले आहे सर्व गावाचे। त्यामध्ये बोंडगाव, कालवड व कठोरा येथे अनुक्रमे 16, 13 व 7 केस गळतीचे रुग्ण आढळून आलेले आहेत। तर त्या अनुषंगाने आम्ही सदर नागरिक वापरत असलेला पाणी नमुना ह्या तपासणीसाठी शेगावला पाठवण्याच्या सूचना ग्रामपंचायतला दिलेल्या आहेत व सदर रुग्णांचे प्राथमिक उपचार केलेले आहेत व सदर अहवाल आम्ही मान्य जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय बुलढाणा येथे पाठवलेला आहे।